आता आपण टाइम वर्क आणि स्पीड बद्दल बघणार आहोत. ओके, त्याच्या अगोदर मला सांगा, मी जेव्हा असं म्हणतो, काय म्हणतो सांगा, माझी गाडी 40 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका किलोमीटर पर आवर माझं स्पीड आहे. म्हणजे ऍक्च्युली काय असतं, कोण बोलतंय? इंदानंद. हा म्हणजे पर किलोमीटरला 40 किलोमीटर जाणार, म्हणजे पर आवरला. पर आवर सर म्हणजे एका तासात 40 किलोमीटर होणार कव्हर. हो. आणि मला ते समजा सेकंड मध्ये किती करायचं असेल तर काय करणार? डिवायडेड बाय 60 करायचं. डिवायडेड बाय 60 केल्यावर सेकंड मिळणार. म्हणजे मिनिट्स मिळणार आणि परत डिवायडेड बाय 60 करायचं. डिवायडेड बाय 60. पण मला मीटर मध्ये पाहिजे, काय करणार मग? मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे. मग सर फक्त डिवायडेड बाय 60. नाही, बरोबर आहे. किलोमीटर आहे ना. मल्टिप्लाय बाय 18 डिवायडेड 5 डिवायडेड बाय 18. डिवायडेड बाय 18. जर 5 एका डिवायडेड बाय तासात 40 किलोमीटर जात असेल तर एका तासात 4000 मीटर जाणार ना. हो. 4000 मल्टिप्लाय मीटर फक्त जाणार. 4000 नाही मीटर सर, जाणार. 40,000 मीटर जाणार सर. फक्त 40 ला मल्टिप्लाय बाय 1000 करायचं किलोमीटरला फक्त. याला ऍक्च्युली काय झालं सांगा, हे काय झालं सांगा, 40,000 काय झालं माझं? काय झालं? मीटर मीटर पर आवर झालं. हो. ओके, पण जर ते मला मिनिट मध्ये काढायचं असेल तर मी काय करणार सांगा? आवर मिनिट मध्ये काय करणार आहे? काय करणार? हा, किती? डिवायडेड बाय 60. डिवायडेड बाय 60 करावं लागेल. बरोबर आहे. आणि ते होय. जर मला परत काय करायचंय, सेकंड मध्ये करायचं, तर मी काय करणार? परत डिवायडेड बाय 60 करायचं. डिवायडेड बाय 60 करणार, म्हणजे 60 आणि इंटू 60 करणार आहे. क्लिअर? तुम्ही जे 5 बाय 9, 18 वगैरे काय काय सांगताय बघा, ते पाठ करण्यापेक्षा हे लक्षात ठेवा ना. हा कन्सेप्ट सर, लक्षात समजलं? लक्षात आहे ते काय? ते पहिल्यांदा मी काय केलं सांगा, मला जे किलोमीटर होतं ते मी काय केलं, मीटर मध्ये केलं. आणि डिवायडेड बाय म्हणजे एका तासाला 40,000 मीटर गाडी पुढे जाणार आहे. म्हणजे काय जाणार आहे, हे पण काय करणार सांगा, हे मीटर मध्ये, मिनिट मध्ये असणार आहे. हे काय असणार सांगा, मिनिट. आणि हे आपले काय असणार सांगा, सेकंड मध्ये असणार आहे. हे सगळ्यांना क्लिअर? हो सर. क्लिअर? ओके. तर आपल्याला प्रॉब्लेम कसे विचारले जातात समजा एक नेक्स्ट पेजवर जातो मी. इथे आपला एक खांब आहे समजा. ओके, इथे आपला खांब आहे. ओके, आणि इकडनं ट्रेन निघालेली आहे समजा. ही आपली ट्रेन आहे समजा. ट्रेनचं स्पीड आपण कन्सिडर करूया, किती आहे सांगा? 70 किलोमीटर पर आवर आहे, मग कन्सिडर करूया. ओके, 70 किलोमीटर पर आवर कन्सिडर करूया. ओके, आणि समजा ट्रेनची जी लांबी आहे ती आपण कन्सिडर करूया 800 मीटर आहे, मग कन्सिडर करूया. ओके, तर ही ट्रेन या पोलला पास करायला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या, नंतर आपण कसं सोडवायचं ते आपण बघूया. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं सांगा, हा आपला पोल आहे. पोलची आपण लांबी रुंदी वगैरे काय कन्सिडर करूया नको, रुंदी वगैरे काय लांबी काय कन्सिडर करूया नको. ह्या पोलला पास हे करायचं आहे. तर ही आपली ट्रेन आहे. ही ट्रेन समजा कुठे गेल्यावर तो पोल पास होणार आहे. ट्रेनची पोझिशन कुठे असायला पाहिजे? हॅलो, हा सर. ट्रेन कुठे असायला पाहिजे म्हणजे पास होणार ती? पुढचा भाग पास झाला म्हणजे पास होणार नाही, पूर्ण ट्रेन पास नाही सर, एकदम मागचा भाग खांब्याच्या पुढे गेला पाहिजे. म्हणजे ट्रेन आपली कशी असायला पाहिजे? ट्रेन आपली कशी असायला पाहिजे? असे असायला पाहिजे. हो. बरोबर आहे ना? याचं आपण हे कन्सिडर करूया नको, हे एकदम कमी आहे असं कन्सिडर करूया. म्हणजे हा पोलला क्रॉस करायचा आहे, तर आपण ऍक्च्युली काय काढावं लागेल आपल्याला? सर, काय ट्रेनची लेंथ किती आहे, मग ते काढावं? कसं काढलं पाहिजे? ट्रेनची लेंथ मी सांगितली ना. हो, मग कशी काढणार? मग 800 मीटर पास व्हायला 70 किलोमीटर किती वेळ लावणार? म्हणजे 70 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने 800 मीटर किती टाइम मध्ये हे होणार, क्रॉस होणार? ते काढलं कसं पाहिजे. काढणार मग ते? हे जे आपलं आहे ते कशामध्ये आहे सांगा? किलोमीटर पर आवर. पहिल्यांदा मी काय करणार, ते कशामध्ये करणार काय सांगा? 70,000 मीटर पर आवर. 70,000 मीटर पर आवर. 1000 पर मीटर
मीटर मीटर पर पर आवर पर अवर. पर अवरचं मी काय करतो सांगा? 60 into 60 minutes 60. 60 म्हणजे आपल्याला जे मिळणार ते कशामध्ये मिळणार? 3600 म्हणजे हे आपण काय करूया सांगा, थोडंसं सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केलं की मला काय होणार सांगा इथे? 0 0 Simplify जाणार 0 0 जाणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळते बघा, 700 मीटर डिवायडेड बाय काय डिवाइड बाय मिळतं? 36 म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा? 36 मिनिट्स मध्ये 700 मीटर जाते. 700 मीटर जाते. ओके. मी थोडंसं तुम्हाला काय करतो, कॅल्क्युलेशन आपलं सोपं व्हावं म्हणून मी काय करतो सांगा, जास्त आपल्याला पॉईंट मध्ये वगैरे नको आन्सर. इथे आपण काय करूया सांगा, 72 किलोमीटर पर अवर. 20 मीटर येणार सर. म्हणजे इथे काय झालं सांगा, इथे आपलं काय येणार 720 आलं डिवायडेड बाय 36 म्हणजे किती होणार सांगा? 20 20. 36 2 plus 72 20 मीटर पर काय असणार आहे? पर काय सेकंड पर मिनिट सेकंड पर मिनिट सेकंड 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 असणार. इथे आपण काय केलं? सेकंड केलंय ना. ओके. आता आपण सांगू आता शकता का 800 divided by त्याचं स्पीड 20. किती आहे सांगा? 20 मीटर पर सेकंड आहे. मग आता आपल्याला किती मीटर ती जायला पाहिजे पुढे? 800 मीटर 800. काय करणार? तर म्हणजे 20 मीटर डिवायडेड बाय 800 मीटर 20 मीटर डिवायडेड बाय 800 मीटर. 800 800 मीटर into 60 upon 20 हे त्याचं स्पीड झालं. मला सांगा, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे का? फॉर्म्युला म्हणजे speed is equal to distance by time डिस्टन्स कसं काढतात सांगा? डिस्टन्स इक्वल टू म्हणजे अंतर इक्वल टू distance is speed is distance स्पीड इंटू speed into time हे माहित आहे ना? सर 40 seconds मध्ये ओके. 800 आता आपल्याकडे हे आहे ते काय सॉरी सांगा, याला काय म्हणणार आपण? 2 मिनिट याला काय म्हणणार आपण? डिस्टन्स Distance म्हणणार. हे काय म्हणणार? याला काय म्हणणार आपण? स्पीड टाइम वेग म्हणणार किंवा स्पीड म्हणणार. आपला फॉर्म्युला काय सांगा? डी इज इक्वल टू S into एस इंटू time टाइम. ओके. आपल्याला काय काय माहित आहे बघा? डिस्टन्स माहित आहे, बरोबर? स्पीड पण माहित आहे. मग टाइम काढायचा आहे. काढू शकू की नाही आपण? काढू शकू की नाही? किती येणार 30 सांगा? equal to 800 divided by 20. 800 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती येणार सांगा? 40 काय येणार? 40 seconds 40 सेकंड मध्ये ते काय करणार सांगा? ट्रेन इकडनं पास होणार आहे. क्लिअर? समजलं? कठीण आहे का याच्यामध्ये? नाही एकदम सिंपल नाही आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं सांगा? ट्रेनची किती आहे बघा, लांबी किती आहे, तेवढं डिस्टन्स आपण बघायचं किती कव्हर करणार, तेवढं डिस्टन्स किती सेकंड मध्ये कव्हर करणार. आणि ती काय करणार सांगा? 40 सेकंड मध्ये इकडनं काय होणार? ती पास होणार. क्लिअर? हो सर एकदम सिंपल. पहिल्यांदा सेकंड मध्ये काढा आणि जे डिस्टन्स दिलेलं आहे त्याला सेकंडने काय करा? स्पीड सेकंड मध्ये काढून ते डिवाइड करा. म्हणजे आपल्याला सेकंड मध्ये काय मिळेल सांगा? हे मिळेल. मिनिट मध्ये पाहिजे तरी मिनिट मध्ये, पण मिनिट मध्ये आपल्याला काय होणार? पॉईंट मध्ये येणार. त्याच्यापेक्षा सेकंड मध्ये आपल्याला जनरली विचारलं. ओके. क्लिअर? ओके. तर असे काही प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत बघा, एकदम सिंपल आहेत ते, जे तुम्ही इझिली काढू शकाल आणि परीक्षेमध्ये जनरली विचारले जातात. पहिल्यांदा वरचं बघा. A train 120 meters long is running 36 kilometer per hour. In how many seconds will it cross the pole? मग सरकत. म्हणजे त्याचं स्पीड काय सांगा? 120 आहे. वेग आहे तो 120 मीटर्स नाही सॉरी, वेग आहे तो 36 किलोमीटर पर आवर आहे. आणि त्या ट्रेनची लांबी किती आहे सांगा? 120 मीटर आहे. तर ते पोल क्रॉस करायला किती आहे? आपण डायरेक्टली आता काढू शकतो. काय करणार मी सांगा? 36 upon 60 36 by 60 36,000 करणार. मीटर कोण सांगते बघा 5 डिवायडेड बाय 18 वगैरे ना, काय असतं ना, त्याच्यापेक्षा हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला किंवा आपण विसरतो. ओके. आपल्याला सेकंड मध्ये करायचंय. 60 10 seconds हे गेले आपले 0 जाणार
याचं पण 36 36 होता म्हणजे आपल्याला हो. काय मिळेल सांगा? 10 seconds. 10 मीटर पर सेकंड. Second. पर सेकंड. आणि आपण काय करतो हे मीटर हे करण्यासाठी किती सेकंड लागणार? हे करण्यासाठी मी काय करणार आहे? 10 120 मीटर divided by डिवायडेड 10. बाय सेकंड. 120 हे divided by 10. म्हणजे किती मिळणार सांगा? 12 seconds. 12 सेकंड्स. इझी आहे, इझी आहे. हो सर. हा? तर ते लास्ट आज स्टेप हा नाही काढली. ही आपलं डिस्टन्स किती आता ते काढलंय की रे? आपण काय करतो सांग? डिस्टन्स साठी काय वापरतो? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड स्पीड इंटू टाइम. इंटू टाइम. आपल्याला टाइम काढायचा आहे, डिस्टन्स माहित आहे. मग डिस्टन्सला जर स्पीडने डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे? अच्छा. ओ. टाइम मिळणार आहे. क्लिअर? एकदम Clear. इझी नाही आहे, एकदम इझी नाही आहे. हा, आहे. कठीण आहे. नाही ना इझी आहे. नाईस तर इझी ओके, हे आता तुम्ही इझिली काढू शकाल. काढू शकाल ना? हो सर. काय करणार? पहिल्यांदा हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. 35400. हे सगळ्यांना समजलं ना कसं करायचं ते? हो. हे 2 शून्य जातात. ओके, हे 36 येतात आणि 54 येतात. त्यांना कॉमन कुठला फॅक्टर आहे तो बघा. कुठला आहे? 18 येत आहे. 18 54 18 म्हणजे 18 हे काय झालं सांगा? त्याचं स्पीड झालं. बरोबर आहे? किंवा आपण हे असं पण लिहू शकतो 1.5 पर मीटर 1 सेकंड. क्लिअर? हो. आता आपल्याला काय काढायचं सांगा? काय दिलेलं आहे? डिस्टन्स आहे, पण डिस्टन्स म्हणूया. ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स म्हणूया आपण. हो. 150 डिवायडेड बाय 1.5. 1.5 मी असं पण देऊ शकतो. हा, वर काय घेऊन जाणार? 10 घेऊन घातलं तर चालेल ना? Into 10. ओके, म्हणजे काय होणार सांगा इथे? 100 काय ना सेकंड. म्हणजे आपण असं पण देऊ शकतो. काय देऊ शकतो सांगा? 1 मिनिट आणि 1 minute 40 seconds. क्लिअर? हा, हो सर. आता आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. बोल. पण सर तिथे 540चा 10 राहिलाय ना? 540चा 80 राहिलाय. म्हणजे 540 अपॉन 36 येणार ना? म्हणजे 30 अपॉन 2. ओके, माझं चुकलं. बरोबर आहे. 10 राहिलाय, बरोबर. मग इथे काय होणार सांगा? इथे 15 येणार. इथे आपलं थोडंसं चुकलं मग. ओके, इथे काय येणार सांगा? 15 येणार. 15 येणार इथे. 15 येणार. ओके, इथे जर आपण 15 लिहिलं, 15 मीटर पर सेकंड. मग आपण काय करणार सांगा? आपल्याला दिलंय किती? 150 दिलाय. डिवायडेड बाय काय करणार? 15 करणार. म्हणजे आपल्याला किती वेळ लागणार सांगा? 10 सेकंड लागणार. 10 seconds. ओके, क्लिअर? हो सर. ओके, हे पण तसंच आहे. सोडूया का? नको, थोडासा वेगळा आहे बघा. आता आपल्याला काय विचारलंय सांगा? एका बोगद्यातनं गाडी जाते. एका बोगद्यातनं काय जाते? गाडी जाते. ओके, आणि त्याचं स्पीड दिलेलं आहे आणि किती सेकंड लागतात ते सांगितलेलं आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला ती बोगद्याची काय करायची आहे सांगा? लांबी काढायची आहे, लेंथ काढायची आहे. इथे आपल्याला ट्रेनची लेंथ हे दिलेली आहे, लांबी दिलेली आहे, ट्रेनचं स्पीड दिलेलं आहे आणि त्या ट्रेनला किती सेकंड लागतात ते पण दिलेलं आहे. 40 काय seconds. 40 सेकंड लागतात. पण ती ट्रेन बोगद्यातनं बाहेर येणार म्हणजे नक्की काय होणार सांगा? हा, समजा हा आपला बोगदा झाला. आता हा इथे आपला Stop. इकडनं आपली स्टार्ट झाली. इकडनं ट्रेन स्टार्ट झाली. बोगद्यामध्ये सुरुवात इथून झाली, इथे जाणार. संपला तिथे. म्हणजे आपल्याला किती डिस्टन्स बघावं लागेल सांगा?
ट्रेनचं डिस्टन्स आणि टनलचं ट्रेनचं डिस्टन्स आणि प्लस केलं बोगद्याचं पाहिजे. distance. हो ओके, हे आपल्याला काय पण करावं इथे लागेल सांगा. टनलचं विचारलं सर. हे आपल्याला 500 आहे. 500 आहे. हे जे काय असेल हे काय करते 40 सेकंड मध्ये जाते. म्हणजे ऍक्च्युली काय करायला पाहिजे, 40 सेकंड मध्ये त्याचं डिस्टन्स केवढं असायला पाहिजे हे असतं. हा मी काय म्हणतो, लक्षात आलं का? हो हा? आपल्याला काय करावं लागेल सांगा, त्यांचं स्पीड दिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये 40 सेकंड मध्ये किती डिस्टन्स काय आहे ते फाइंड आउट करायचं. हे टोटल डिस्टन्स मिळणार. मग बोगद्याचं डिस्टन्स हे लेंथ, बोगद्याची लेंथ कशी मिळणार आपल्याला, 500 मायनस करायचं. 500 मायनस करायचं झालं. आपलं स्पीड काय आहे बघा 720. म्हणजे मी काय करणार सांगा त्याला, बरोबर, आणि डिवायडेड बाय 60 into 60. हे गेले इकडे. ओके, हे 36 येतात बघा. 36 दुनी 72 येतात. त्यामुळे काय होणार सांगा, याचा आन्सर काय येणार सांगा, 20 20 मीटर पर सेकंड. सेकंड. पर ओके. सेकंड. आता हे किती मध्ये, 20 मीटर पर सेकंड मध्ये. आपल्याला किती सेकंड सांगितले, 40 40 सेकंड. म्हणजे 40 सेकंड मध्ये किती जाणार सांगा, 800 800 काय होणार सांगा, जाणार 800. म्हणजे 800 जाणार म्हणजे काय होणार सांगा, हे दोन्ही Total. डिस्टन्स मिळून काय होणार 800 आहे. पण त्याच्यापैकी हो. ट्रेनची लेंथ किती आहे सांगा, 500 500. म्हणजे हे डिफिनेटली किती असायला पाहिजे, 300 meters. 100 मीटर असायला पाहिजे. 300 ओके, तर पाटील लास्ट काय काय बोलायचं? केलं आपण, 500 300. हे 500 ट्रेनची काय झाली का लांबी झाली की रे. हा 40 सेकंड मध्ये ट्रेन इकडनं इकडे येणार. हे टोटल डिस्टन्स एवढं कव्हर करणार. त्याच्यामध्ये काय आलं, ट्रेनची पण लेंथ झाली आणि काय आलं, त्या टनेलची म्हणजे बोगद्याची पण बोगद्याची पण आणि मग आपण काय करणार, ट्रेनची वजा करणार. पण सर पाटील काय ट्रेनची 500 ते कसं काढलं? हा दिलंय की रे बाबा, दिलेलीच आहे तिकडे हो हा क्वेश्चन मध्ये. ओके. पाटीलचं काय प्रॉब्लेम आहे, हे ज्या बाकीच्यांनी सगळ्यांनी माईक बंद करा. पाटील काय बोलायचंय, पाटील. सर ते आपल्याला आपण ते 60 into 60 करण्याच्या ऐवजी जर 3600च केलं तर चालेल, तसं कर, काय प्रॉब्लेम नाही. ओके ठीक. ओके. दुसरं आपण असं पण करू शकतो बघा. ऍक्च्युली काय करत असतो सांगा, 1000 डिवायडेड बाय 3060 करत असतो, 3600 करत. मग याच्यातले 2 गेले तर मग अशी सांगितलेलं बघा कोणीतरी, काय सांगितलेलं, इथे काय करणार आपण सांगा, 5/18 केलं तरी चालेल. पण ते केव्हा केव्हा आपण लक्षात नाही विसरतो. याला जर 72 ला आपण काय केलं, 5/18 केलं ना, मल्टिप्लाय केलं तरी हे आन्सर येणार आपलं. ओके, पण केव्हा केव्हा आपण काय करतो, गडबडीत विसरून जातो. त्याच्यापेक्षा हे लक्षात ठेवा ना, याचं किलोमीटरचं मीटर करा आणि याचं सेकंड करा. डायरेक्ट 3 याचा आन्सर तेच येतं ना, काय फरक पडणार आहे, काय फरक नाही पडणार. ओके चालेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम आहे. किती वेळ लागेल करायला, हॅलो, सेम क्वेश्चन आहे बघा. आता काय दिले सांगा, ट्रेनची लांबी दिलेली आहे 300 मीटर दिलेली आहे. ती बोगद्यात जाते. मी सांगतो म्हणून करू नका, काय करायचं कन्सेप्ट समजून घ्या बघा, परफेक्ट समजून घ्या ते. ओके हा, बोल 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 हिंदी में बोल. बोल ना, बोल की रे, हिंदी में बोल. मराठी येते की रे, चौधरी ना, कोण बोलताय, हिंदी में बोल. सर तो तुम्हाला म्हणतोय की हिंदी मध्ये बोला, त्याला कळत नाही. ओके झालं कोणाचं, सर एकच नाही मिनिट. सर थांबा, झालं 2 मिनिटं. त्याला डायरेक्टली तुम्ही काय केलं, 5/18 केलं ना तरी चालेल. ना तर असं करा, तो मगाशी कोण सांगत होता तसं केलं तरी चालेल. मी फक्त लक्षात राहावं म्हणून तसं करतोय. ओके, सर 150 meters येते. सर 450.
त्याचं किती येतं सांगा 15 येतं बरोबर आहे ना हो सर 15 मीटर हो. पर सेकंड येतं आपल्याला 30चं काढायचं आहे 30 मीटर सेकंड मध्ये किती होणार सांगा 15 into 15 30. meter per म्हणजे किती second. येतं 450 मीटर्स येतं आणि त्याच्यातनं ट्रेनची आपल्याला वजा 450. करायची आहे हो ट्रेन वजा करायची ट्रेन किती आहे सांगा 300 आहे 300 300. मग आन्सर काय येणार सांगा 150. 150 150 मीटर आहे 150. 150 मीटर आहे क्लिअर सर मागचा आणि हा क्वेश्चन सेमच आहे ना? सेमच आहे की रे हम्म. ओके समजलं नक्की हो. ओके हा पण सेमच आहे नाही इथे वेगळं दिलंय तुम्हाला टनेलचं दिलेलं आहे पण जवळजवळ सेम आहे जवळजवळ सेम आहे ओके किती होणार मला सारखंच करायचं हा आहे होणार सर. आता तुम्हाला ट्रेनची लेन काढायला सांगितलं एकूण एकच इश्यू टनेलची लेन काय करायची त्याच्यातनं वजा करायची झालं सर 400 मीटर्स 400 मीटर ओके आता मी डायरेक्टली काय करतो सांगा 5/18 करतो चालेल ना तसं केलं तरी चालेल किंवा 72,000 तसंच करा पाहिजे कन्फ्यूज होऊया नको आपण 40 मीटर्स पर सेकंड इथे काय होणार सांगा 72,000 डिवायडेड बाय 3,600 600 ओके 36 दुनी 72 होता 20 होता म्हणजे काय झालं सांगा 20 20 मीटर मीटर पर सेकंड आणि आपल्याला काढायचे कितीला काढायचे कितीला 5 50 5 सेकंद 5 त्यामुळे काय येणार 50. सांगा इथे 5 मल्टिप्लाय 1000 येणार. 1000 मीटर हो. येणार ओके हो. मग आपल्याला मीटर, काय हा. करावं लागेल सांगा त्याच्यातनं 600 काय करावं लागेल ट्रेनचं नाही Minus. टनेलची वजा करावं लागेल म्हणजे मग 400 ट्रेनची कशाचे असणार सांगा ट्रेनचे 400 होणार 400 Clear. मीटर. क्लिअर 400 मीटर हो सर हो. समजलं आता अशा प्रकारचे तर क्वेश्चन मला तुम्हाला ती दुसरी मेथड नाही समजली कुठली दुसरी method? 20 मिनिट पर सेकंद इंटू 50 का केलं 50 केलं एका सेकंड मध्ये काय होतं 20 मीटर जाते तर 50 सेकंड मध्ये किती मिळणार समजलं आता हा? हा एका आंब्याची किंमत 50 रुपये तर 5 आंब्याची किंमत किती कशी काढतो आपण काय करतो मल्टिप्लाय करू मग 5 असं into करतो 5 बरं असं तिथेच काहीतरी असतं. करतो तसंच करतो ना इथे ओके 5 5 25 ओके हे सेम आहे मी घेत नाही काय घ्यायला पाहिजे घेऊ सर नको सर. थोडंसं वेगळं आहे थोडंसं वेगळं आहे करा नाही बरं तसंच आहे काय फरक नाही सेम आहे सर Same फक्त आहे. व्हॅल्यू चेंज झाली. सर चेंज ह्याच्यामध्ये आता 25,000 आपण ते काय केलेलं करायचं 25,000 कुठे येणार इथे हा नाही सर 25,000 ते नाही काय येणार का कसं येणार की रे डिवायडेड बाय 3600. 3600 36च्या पाड्यामध्ये बहुतेक येतात ना हो येतात सर 6 म्हणजे इथे काय येणार 6 नाही येणार इथं नाही. 3 30 येणार. 30 30 म्हणजे 30 येत आहे. सर 400 येतं 30 into स्पीड 30 हा, meter त्याचं into speed. 25. 20 400 येतं सर 400 येत आहे. 750 येतं मी वजा काय 18च्या पाड्याला करायचं? रेफर करत होतो म्हणून 350. 6 आलं ते 350 येतं 400 हा 400 येतं ओके ओके हा. तिथे आपलं हे काय झालं याच्यावरचे प्रॉब्लेम आता तुम्हाला येतील आणि घ्यायची गरज नाहीये काय घ्यायला पाहिजे सर हा? 1-2 घ्यायचे का नको सर. 1-2 कशाला खूप घेतले की रे सर घ्या. झाले ना खूप हा 1-2 घ्या ना खूप सर झाले सगळं संपूया की रे सिंपल बरं. आहे ना त्याच्यामध्ये काय कठीण आहे ओके बर. ओके आता आपण दुसऱ्या प्रकारचे काम हे घेतोय समजा प्रॉब्लेम थ्रू मी तुम्हाला सांगतोय बघा प्रॉब्लेम घेऊनच आपण हे करूया हा प्रॉब्लेम सध्या बाजूला ठेवूया हा 16 कामगार म्हणजे 16 कामगार काय करतात सांगा एक जॉब 18 दिवस
दिवसामध्ये पुरं करतात. तर तो जॉब मला 12 दिवसामध्ये काम पुरं करायला किती कामगार लागतील? ओके, तर याच्यामध्ये आपण काय असतो सांगा, कन्फ्यूज होत असतो, कठीण आहे असं वाटतं. एकदम सिम्पल आहे बघा, एकदम सिम्पल आहे. ओके, आपल्याला किती वर्कर लागतात? 16 वर्कर लागतात. ते किती दिवस काम करतात? 18 दिवस काम करतात. बरोबर आहे ना? त्यामुळे मी काय करणार सांगा, हे 16 वर्कर, एक वर्कर काम करणार म्हणजे 18 दिवस करणार, 16 वर्कर करणार म्हणजे किती दिवस होणार ते सांगा. ऍक्च्युली 18 × 18 होणार, प्रत्येकाचा एक सर एक दिवस 24 झाला. वर्कर्स. तर इथे काय होणार सांगा, याचा आन्सर किती होणार? 12x. याचा आन्सर किती येतं? सर याचं सिम्प्लिफाय करून 8 × 3 येतंय. 288. 88. म्हणजे टोटल आपण डेज किती वापरतो सांगा? 288. 280. एक माणूस 18 दिवस करतो, दुसरा माणूस 18 दिवस करतो, तिसरा माणूस 18 दिवस करतो. असे 16 माणूस 18 दिवस काम केलं म्हणजे किती दिवस त्यांनी काम केलं ऍक्च्युली? 288. आता तेच आपल्याला 12 दिवसामध्ये काम करायचं, म्हणजे हे काम किती जणांचं आहे? 288 जणांचं आहे. तर ते आपल्याला काय करावं सांगा? 24 सर लोक हे लागतील एका त्याला. माणसाचं 28 ला हा. डिवायडेड बाय काय करावं लागेल आपल्याला? 12. 24 येतं. 12 12. 3 24. 24. सर 24. सर सिंपल आहे, बोल. नाहीतर मग आपण 16 × 18 अपॉन 12 केलं तर मग सिम्प्लिफाय केलं करून ना. पटकन येईल ना. हा, तसं पण केलं, तसं पण चालेल. म्हणजे आपण इन्व्हर्स तसंच प्रपोर्शन. करणार आहे, ते असंच करणार होतो मी, पण तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी असं केलं. ओके, नाहीतर आपण काय करणार, इथे डायरेक्टली ह्याचं मल्टिप्लिकेशन करत बसणार नाही आपण. हो सर. 4 चौक 16, 4 त्रिक 12, 3 एके 3, 3 1 3 3 3 6 झाले. किती 6 झाले? 24. 30. क्लिअर 24. क्लिअर हो. एकदम सर सिंपल नाही इन्व्हर्स आहे. प्रपोर्शन आहे ना. इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे काय डायरेक्ट प्रोपोर्शन आहे? इन्व्हर्स इन्व्हर्स प्रोपोर्शन. इन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे काय होते सांगा, कामगार वाढले तर दिवस काय होणार आहे? कमी होणार. कमी होणार आहे. आणि कामगार कमी केले तर दिवस वाढणार, म्हणजे ते इन्व्हर्स आहे. वाढणार दिवस. सेम आहे बघा, खालचा एक राहिला ना, हो सेम सर. आहे बघा. मी काही सेम घेतलेले आहेत आणि परत वेगळे घेतलेले आहेत. हे तुम्ही इझिली काढू शकाल. काय करणार सांगा? 25 काय वर करणार? 25 इंटू 25 × 20 करायचं. 50 येतं. 50 येतं. 50. आन्सर काय येणार? 50 येणार. 50 होय. 50 सर. क्लिअर क्लिअर. हो सर. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. नाही सर. जरा वरचा करा बघूया परत आता पटकन. काय करणार? 14 इंटू 15 सर 10 येतं. 10. डिवायडेड बाय 21. हे याचं मल्टिप्लिकेशन 35 करत चा बसायचं 15. ना. इथे काय करणार सांगा? 7 2 जा 7 3 जा 3 1 जा 3 3 5 जा. बरोबर ना? आन्सर काय येणार सांगा? आन्सर काय येणार? 10 आहे. क्लिअर? इथे परत मगासारखं मल्टिप्लिकेशन करू नका, मी फक्त दाखवलेलं कसं काय होतं ते. ओके, तर आपण डायरेक्टली असं करणार. नंतर इथे काय सांगितलं? 30 वर्कर्स 24 डेज. तर ते आपल्याला 16 डेज मध्ये कम्प्लीट करायचं, तर मी काय करणार आहे? 16 करणार. नाही 8 3 जा सर 45. किती येणार सांगा? 45 डेज येणार, 44 वर्कर्स येणार. ओके, क्लिअर? हो सर. हो सर. सिंपल नाही आहे? हो सर. सिंपल काय की नाही? सर. सिंपल आहे. ओके ओके, आता क्वेश्चन वाचा. आता क्वेश्चन वाचा. आता काय सांगितले सांगा? 20 कामगार एक काम 8 दिवसात पुरे करतात, तर अशा प्रकारची 3 कामं 6 दिवसात पुरे करायला किती एक लागतील? अशा प्रकारची 3 कामं पुरं करायला किती दिवस लागतील? 30. किती कामगार लागतील 6 दिवसात? 30. इथे बघा, इथे आपण काय करणार सांगा? 40. 20 × 8 करणार, डिवायडेड बाय 6 करणार. बरोबर आहे?
हो सर. हो. ते काय होते सांगा? सर पहिल्याचं अ, 30 येते आणि दुसऱ्याचं 4 दुनी 8, 45 येतं. 4 दुनी 8, 3 दुनी 6 येतं. बरोबर आहे? 160. मग किती येतं सांगा? हो सर. 80 डिवायडेड बाय 3. 80 एवढे कामगार असू शकतात divided का? by 30. हे नाही. एवढे कामगार असणार का? नाही. पण आपल्याला असे किती कामं करायची आहे? 3. 3. 3. त्यामुळे हे एक काम झालं. अशी 3 कामं करायची म्हणजे ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार मी? 3. 3 करणार. तर 80 त्यामुळे आपल्याला वर्कर्स लागणार. किती लागणार? आपल्याला 80 वर्कर्स लागणार. 3. हे तुम्हाला 3 त्याच्यासाठी दिलेलं आहे. कारण आपण असं करू शकतो का? 3 दुनी 6, 3 संग 18 पॉईंट. असे पॉईंट मध्ये कामगार मिळू शकतात का? अर्धा कामगार, नाही. पाव नाही. नाही. त्यांनी देताना तसंच दिलंय बघा. त्यामुळे त्याने काय दिले? 3 सच जॉब. एका जॉबाला एवढे मागणार. 3 जॉबचं म्हणजे हे 3 ऑटोमॅटिकली काय होणार सांगा? कट होणार आणि आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा? 80 मिळणार. तर 80. दुसरा प्रॉब्लेम पण तसाच दिलाय बघा. इथे काय करायला सांगितलं? 2 सब जॉब. पहिल्यांदा एकासाठी जॉबसाठी काढायचं. मग आपण काय करणार सांगा? 25 workers. 15 into 12 डिवायडेड बाय 4. म्हणजे काय झालं? divided by 4. म्हणजे 45. किती आलं? 45. 45. अशी 2 कामं. 45. 45. 45. 45 नाही येणार. काय ना? 45 into 90. कारण असे 2 जॉब करायचे आहेत ना आपल्याला. त्यामुळे काय होणार सांगा? डबल होणार त्याचं. हे समजलं का नाही तुम्हाला? हा समजला का नाही? एक्स्ट्रा काय आहे ते? हो सर. Yes, sir. Yes, sir. हा थोडासा प्रॉब्लेम आहे. एकदम वेगळा आहे बघा. हा थोडेसे काय सांगा? वेगळा आहे. मी डायरेक्ट चालू करू का? नाही सर, थांबा. एकदा ट्राय करतो ना. ओके. इथे काय सांगितलं? मराठीत सांगतो बघा. ए आणि बी दोघांनी एक काम केलं ना तर त्याला 12 दिवसात पुरे होते. दोघांनी मिळून केलं तर. तेच काम ए ने एकट्याने केलं तर 20 दिवस लागतात. तर बी ने एकट्याने केलं तर किती दिवस लागणार? तर बी ने किती दिवसात ते पुरं होईल? एकट्यानेच केलं तर. असे पण क्वेश्चन येतात हा. आणि एकदम सिंपल आहे बघा. हे कोण आहे हा? झालं. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे बघा. मी घेतो हा. करा सर चालू. करा सर तुम्ही. बघितलं. ओके. करा तर जनरली पहिल्यांदा एक लक्षात घ्या. मी समजा काय करतो? एक काम 20 दिवसात पुरं करतो. तर एका दिवसात मी किती काम करणार? 20. 20 करणार. नाही सर. हा? किती? एक काम मी 20 दिवसात पुरं करतो. तर एका दिवसात मी काय करणार सांगा? 1/20. 1/20. कारण याचे 20 भाग पडणार आणि त्याच्यातला एक भाग घेणार ना मी. दुसऱ्या दिवशी मी किती तयार करणार? परत 1/20. 1/20. असे 1/20. किती दिवस करणार मी? सर 20/20. म्हणजे 20 म्हणजे याचा आन्सर मला काय येणार सांगा? 20/20 म्हणजे पूर्ण काम झालं माझं. हो. ओके. हे तुम्हाला परफेक्ट समजलं का? एका दिवसात किती करतो ते? हो सर. हो सर. सर ओके. मला कळालं नाही. अरे मी एक काम 20 दिवसात पुरं करतो. हा तर मी एका दिवसात काम किती करणार? तर त्या कामाचे 20 भाग करणार आणि त्याच्यातला एक भाग घेणार. फ्रॅक्शन अपूर्णांक शिकलोय बघ. ओके. 20 भाग करायचे, त्याच्यातला एक भाग घ्यायचा. 20 दिवस केले, त्याच्यातला एक दिवस घेतला. म्हणजे एक 1/20 झालं ना त्याच्यात. नाही समजलं अजून? हा समजलं सर. तर नाही समजलं. कशा प्रकारे सांगू तर? ओके.
शिंदेचा बर्थडे केव्हा असतो? सर नाही तर चॉकलेटचे तुकडे असं काही. चॉकलेटचे नको नको, बर्थडे केक आणूया. 29. 29. तुझा 29ला आपण काय केला? केक आणलाय. केक ओके, आणलाय. त्याचे समान 20 भाग केले. 20 भाग. ओके. ओके, समान मी करत नाही तेवढे. हा. त्याच्यातला एक भाग हा. घेतला तर तो आपण कसा लिहितो? 1/20. 1/20 लिहितो. 8 कसं लिहिणार? 20 भाग केले तर 8 भाग आपण. केले ना. ओके, मी 20 भाग केले समज, तर कसं लिहिणार मी? हा? 1/20. तसेच हे समजा मी काय समजा हे माझे दिवस आहेत, 20 दिवस आहे, त्याच्यातला एक दिवस घेतला तर ते मी कसं दाखवणार? 1/20. हे संपूर्ण माझं काम झालं, 20 दिवसाचं काम. मला एका दिवसात किती काम केलं ते बघायचं आहे. मग मी काय करणार? त्याच्यातला एक भाग घेणार आणि किती भाग केलेले मी? 120 केलेले. क्लिअर? क्लिअर आता? ओके. हो सर. ओके, तर दुसऱ्याने काय केलं सांगा? एका दिवसात दुसरा काय करू शकतो सांगा? तेच काम 30 दिवसात पुरा करू शकतो. म्हणजे तो एका दिवसात किती करणार? 1/30. 1/30 करणार. ओके, आता जर आपल्याला काय करायचंय? दोघांनी एका दिवसात केलेलं काम काढायचंय, तर या दोघांचं काय करणार? मी ऍडिशन मांडणार. आणि बहुतेक तुम्हाला फ्रॅक्शनचं ऍडिशन कसं करतात ते माहित आहे का नाही? दोघांचं काय करावं लागेल? डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. सेम करावं लागेल. दोघांचं डिनॉमिनेटर 60 होणार आणि याला मी काय करणार? 3 ने मल्टिप्लाय करणार आणि याला काय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार. 1. ते माझं काय येणार सांगा? 5/60. म्हणजेच काय करणार म्हणणार आपण? काय म्हणणार सांगा? 12 1/12. म्हणजे दोघांनी काय केलं सांगा? ते काम मिळून केलं तर ते किती दिवसात होणार सांगा? मिळून केलं. सर 1/30 करायला लागेल ना? हा, 1/30 करायला लागेल ना? कुठे 1/30? ते 1/20 प्लस 1/30 मग 1/30 ना? इथे बघ, इथे मी काय करतो? 3 ने मल्टिप्लाय करतो. हा. ओके, आणि याला मी काय करतो? 2 ने मल्टिप्लाय करतो. हे सगळं फ्रॅक्शनचं बेसिक आहे. 5वीत शिकला आहे. याला 2 ने मल्टिप्लाय करतो. किती होता? 5/60 होतात. हो. क्लिअर? हा, म्हणजे जे दोघांनी जर ते काम केलं ना तर किती दिवसात होणार सांगा? 12 दिवसात. 12 दिवसात होणार. ओके, सेम लॉजिक आपण इथे वापरणार आहे. सेम लॉजिक आपण काय करणार आहे? इथे वापरणार आहे. आता आपल्याला कोण दिले बघा? ए अँड बी टुगेदर कॅन कम्प्लीट पीस ऑफ वर्क इन 12 डेज. म्हणजे दोघांचं मिळून काम किती होतं सांगा? 12 मग दिवसात. एका दिवसाचं काम एवढ्या. ओके, ए कम्प्लीट किती दिवसात करतो तो? 20 दिवसात करतो. 20. म्हणजे एका दिवसाचं काम 20. एवढं झालं. आणि याचं जर एका दिवसाचं काम आपल्याला काढायचं आहे तर मला माहित नाही किती करतो ते. मग मी इथे बी लिहितो. 30. म्हणजे हे दोघांचं मिळून जे काम आहे एका दिवसाचं त्याच्यातनं मी हे वजा करणार. म्हणजे मी काय करणार सांगा? 1/12 वजा 1/20 करणार. परत काय 20. करावं लागेल मला? दोघांचा बेस म्हणजे डिनॉमिनेटर काय करावं लागेल? सेम सेम करावं लागेल. सेम. दोघांच्या पाड्यामध्ये कुठले येतात बघा? 60. 60 येतात. मग मी काय करणार इथे? 5 ने 12 मल्टिप्लाय. into 5. 1 into 5. 12 into 5. 20 into 3. 1 into 3. 20. म्हणजे 5 - 3 होणार. म्हणजे किती होणार सांगा? 2. 2/2 60. 60. ओके, त्यामुळे याचा आन्सर काय येणार सांगा? 1/30. 30. म्हणजे बी किती दिवसात काम करेल? एकटाच काम केलं तर त्यांनी 30. किती दिवसात? 30 दिवसात. 1/30. 1/30 एक दिवसाचं नाही. 1/30. 1/30 हे काय झालं? एका दिवसाचं काम झालं ना. म्हणजे तो ते काम किती दिवसात पुरं करणार? 30 दिवसात पुरं करणार. 30 एका दिवसात. दिवसामध्ये एक दिवसामध्ये 1/30 करतो तर 30 दिवसामध्ये त्याचं पुरं होणार ना ते. क्लिअर आता? हो सर. ओके, तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं सांगा? दोघांचं दिलेलं आहे ना त्याच्यातनं एकाचं दिलेलं वजा करायचं डायरेक्ट. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं मिळणार. दोघांचं कंबाईन किती दिवस लागतात? त्याच्यातनं एकाचं दिलेलं काय करायचं? वजा करायचं. मग दुसऱ्याचं किती दिवसात पुरं करू शकतो ते लावायचं. हे मी तुम्हाला दाखवतो बघा. दोघांचं काम किती होतं सांगा?
10 सर दिवसात 15 दिवसात होत आहे. आणि एकटा काय करतो सांगा 30 दिवसात. मग हे दुसऱ्याचं करण्यासाठी याच्यात नाही वजा करायचं. इथे मी काय करणार सांगा 30. मल्टिप्लाय बाय काय multiply करणार 3. ते 3 करणार 3. आणि याला करायची गरज नाही. बरोबर आहे ना. 3 - 1 2 होणार म्हणजे 2/30 होणार म्हणजे किती होणार सांगा 1/15 15 दिवस. दिवस. 15 दिवस. एकदम सोपं नाहीये. आहे सर. कुठल्या पुस्तकात ना तुम्हाला खूप काय काय लेंदी मेथड दिलेली आहे. त्याचा आपण विचार करायचा नाही. काय सिंपल मध्ये जायचं. समजलं. सर हा बोल. तिथे वरच्या क्वेश्चन मध्ये 1 into 5/12 into 5 कसं आलं ते? त्यांचं डिनॉमिनेटर मी सेम केलं की रे. दोघांचं 60 व्हायला पाहिजे ना डिनॉमिनेटर. हा एक मला सांग हे तू कसं ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो. डायरेक्टली 1 - 1 करणार आणि 2 - 3 करणार. नाही. काय करावं लागेल. रॉंग आन्सर आहे. मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करावं लागेल. याला 3 ने मल्टिप्लाय हो. करणार याला 3 ने करणार तसंच याला 2 ने करणार. करणार. त्यामुळे दोघांचे आता 2 ने डिनॉमिनेटर काय झालंय 6 झालं. आता तू वजा करू 6 शकतो झालं. डायरेक्ट. हो. हे सगळं कितवीतलं आहे. 1 आला आन्सर. 5वी. 5वीतलं आहे. 5वीतलं आहे. सर हा बोल. पण ते 1/15 म्हणजे एका दिवसात 15 एका दिवसात दिवसात एक काम करू शकतो. एका दिवसात एवढं काम करतो तो. आपल्याला 15. पूर्ण काम म्हणजे काय यायला पाहिजे 1/1 यायला पाहिजे. 1/1 यायला पाहिजे तर Answer मला एक 1/15 किती वेळा ऍड करावा लागेल. 15 वेळा. अजून 15 वेळा. त्यामुळे काय 14 होणार टाइम्स. 14 टाइम म्हणजे टोटल काय झालं सांग 15/15 झालं. हो. त्यामुळे काय झालं सांगा 15 दिवस इंटू 15 केलं की झालं. ओके क्लिअर. मला आन्सर 1 यायला पाहिजे. ओके ओके. हे सेम आहे. मी करू का काय नको घेऊ. तुम्ही बघता ट्राय करता. हा तशाच प्रकारचं घेतलं. ओके पुढे जाऊ मी. हो सर. काय करूया तुमच्या बरोबर करूया. हो सर. ओके हे काय करणार डायरेक्टली करा बघा. थांबा सर मी काय करतोय. करायचं 1/15 सर - 1/25 झालं. ते जे आन्सर येईल ते आन्सर होय. काय ना. डिनॉमिनेटर किती करणार सांगा. किती इंटू करावं 5 लागेल. 5 करणार म्हणजे 75. डिनॉमिनेटर काय होणार 75 येणार. याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 5. 5 ने मल्टिप्लाय कराने आणि याला कशाने 5 ने. मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. 3. बरोबर 3 ने. ओके. हा. म्हणजे काय होणार सांगा 2/75. 2/75. 2/75. 75. मग आपल्याला काय येणार सांगा. काय येणार याचं पॉईंट मध्ये येणार म्हणजे हाफ डे लागणार. हो. 32.5. म्हणजे आपण काय करणार किती दिवस लागणार ते कसे काढणार 75/2 किती येणार 37.5 दिवस लागणार. 37.5. लागणार ना आणि 5 दिवस 37.5. ओके. हे मी करत नाही तसंच आहे सेम. ओके 2 = 37.5. ओके अगं चालेल. थांब. हे पण सेम आहेत बघा. कोणाचा आहे माईक चालू. हा घरातला आवाज येतोय तुमच्या. सर हा कोणतो अच्छा आहे. मुकेश यादववाला आहे. ओके चालेल चला झालंय. हे मी घेत नाही. ओके हा सेम आहे सर. सेम आहे सेम आहे. पाहिजे तर स्क्रीनशॉट मारून घ्या नंतर ट्राय करा. दिसते ना तुम्हाला काय मोठं करायला पाहिजे. दिसतंय सर. दिसतंय सर. ओके ओके चला मी पुढे जातो. ओके हा सर. ओके आता दुसरा तसा झालाय का प्रॉब्लेम. हो सर आधी सारखा आहे. फ्री जॉब मगासारखाच आहे बघा. हे आपण घेतलेलं बहुतेक ना घेतलेलं. हो सर इनवर्स प्रपोर्शन. इनवर्स मध्ये. हा थोडासा वेगळा आहे बघा. आज कोणीतरी ग्रुपवर पण पाठवलेला बघा.
तशा प्रकारचा आहे. एक काम 12 वर्कर्स 20 दिवसात पुरं करतात. ओके, 20 दिवसात. हा 20 दिवसात पुरं करतात. पण पुढं कर. 5 दिवसानंतर आणि 4 वर्कर त्याच्यामध्ये जॉईन झाले. ओके, अजून 5 तर ते वर्कर. 5 वर्कर. पहिल्यांदा काय होते सांगा, 12 वर्कर्स होते. म्हणजे 12 वर्कर्स हो. असते ना, तर ते 20 दिवसात काम पुरं झालं असतं. पण यांच्यानी 12 वर्करनी काय केलं सांगा, काम केल्यानंतर 5 दिवस काम केल्यानंतर आणि 4 वर्कर त्याच्यामध्ये काय हा. झाले, जमा झाले. पहिल्यांदा नव्हते पहिले 5 जमा दिवस. झाले. म्हणजे टोटल 16 वर्कर 6व्या दिवसापासून लागले कामाला. तर 20 कामाला दिवस लागणार लागले. का कमी लागणार? कमी. कमी लागणार. कमी लागणार. कमी मग लागणार. ते किती लागणार ते आपल्याला काढायचे, किती दिवसात ते कम्प्लीट होईल. हा. काय करणार का मी हे करू? करा सर. कोण ट्राय करणार का? करा सर. नाही आनंद करा सर. हा सर करणार? करत होतो पण बघितलं ट्राय करून. ओके, होत इथे नाही. बघा पहिली गोष्ट काय करायची सांगा, आपल्याला किती मगाशी बघितलं बघा, किती आपल्याला डेज लागणार, टोटल किती डेज लागणार. तर आपल्याला एकाला 20 दिवस, दुसऱ्याला 20 दिवस, तिसऱ्याला 20 दिवस, असे 12 जणांना 20 दिवस लागतात. म्हणजे आपल्याला कामाचे किती दिवस झाले सांगा, एक जर असता तर किती दिवस झाले असते? 240 दिवस झाले असते. एकच कामगार रावला असता. 200. क्लिअर? हो. क्लिअर? आता काय झालं सांगा, 5 दिवस किती लोकांनी काम केलं? 12 लोकांनी काम केलं. 12 नाही, लोकांनी बरोबर. काम केलं. 12 म्हणजे किती दिवस झाले कामाचे बघा? 60. 60 दिवस झाले. आता राहिले किती बघा याच्यातनं? किती राहिलं? 15 आणि 18. 180. 180 राहिले. 180. बरोबर आहे ना? 180. ओके, आता हो. 180 तास, 180 दिवस जर काम आपल्याला करायचं आहे आणि आपल्याकडे वर्कर किती आहे? 16. 16. 16. मग ऍक्च्युली किती दिवस 16. लागणार? मग आपण काय करणार सांगा, 16. 180 डिवायडेड बाय 16. 16. किती हा. लागतात? 16 एके 16. बरोबर बरोबर. हे माझं काय चुकलं नाही ना? हो. हे चुकलंय माझं काय? नाही, बरोबर. 90 अपॉन 8. किती येतात? 16 एके 16 राहिले 2. 90 अपॉन 8 ना. 90 अपॉन 8 लिहूया. 8 but divided by हे मी 2 बरोबर परत. घेतले नाही. ओके, तर याला आपण काय करणार सांगा. ओके, इथे काय करणार? 8 एके 8. 45 upon 4. एक राहिले. 40. 11 लागणार ना. 8 एके 8, 8 एके 8. बरोबर. आणि 8 पंच आणि राहिले 2 राहिले ना. हो. म्हणजे 11 दिवस आणि सव्वा दिवस लागणार, म्हणजे पाव दिवस लागणार आहे. म्हणजे टोटल दिवस आपले काय होणार सांगा, मगाशी 5 दिवस होते आणि 11 दिवस लागले, म्हणजे किती लागले सांगा? 16 दिवस आणि पाव दिवस. मगाशी किती लागत होते? 20 दिवस लागत होते, पण त्याच्यापेक्षा 20 काय दिवस लागले सांगा, लागत होते. आपल्याला कमी लागले. 16 कमी दिवस लागले. कमी दिवस लागले. क्लिअर? समजलं का तुम्हाला? हो. हो सर. नाही तर दुसरा एक बघा, दुसरा प्रॉब्लेम बघूया. हो. 8 workers can fish. असाच प्रॉब्लेम कोणीतरी ग्रुपवर पाठवलेला, साळुंकेने पाठवलेला. हो ओके? मॅडम. तो पण आपण घेऊया तिथे, पण पहिल्यांदा हा करूया बघा. 8 वर्कर्सला 15 दिवस लागतात, म्हणजे ऍक्च्युली किती लागतात ते काढूया. किती झाले? एका माणसाने काम केलं असतं तर किती लागले असते सांगा? 120 दिवस. 120. आता 120. पहिले 3 दिवस किती होते सांगा? 8 वर्कर होते. 8 वर्कर. 8 वर्कर म्हणजे किती तास काम केलं? किती दिवस झाले त्यांचे? 24. 24. 24. राहिले किती सांगा? 24. राहिले किती? 24 upon 6. नाही, 120 मायनस 24. 96. 96 दिवस राहिले. आता आपल्याकडे 4 वर्कर वाढले, म्हणजे टोटल किती आले सांगा? मगाशी 8 होते आणि आता झाले 4. 12 आले. 12. ओके, सॉरी. कमी झाले. कमी झाली.
कमी झाले. कमी झाल्या. त्यामुळे काय झाले सांगा, 8 होते ते 4 गेले, म्हणजे किती राहिले? 4 राहिले. चारच आता राहिले. कमी चारच दिवस लागणार राहिले. काय जास्त दिवस लागणार? जास्त दिवस लागणार. 24 म्हणजे एकूण किती दिवस दिवस. लागणार समजा? 24 24 प्लस दिवस. 3, 24 दिवस नाही, 27 27 27. दिवस लागणार. सर ओके, 27 27 सॉरी. हे समजलं का 27 आता? दिवस. हो सर नाही जरा थोडंसं नाही समजलं. काय ते? एकदा समजून नाही समजलं? नाही. नाही. समजून द्या बरं. ओके, इथे बघ, एकूण किती दिवस लागणार ते तुला समजलं? हो. हं? आणि त्याच्यातले पहिले 3 दिवस 8 लोकांनी काम केलं, म्हणजे किती दिवस काम केलं? 24 दिवस काम 24. केलं. आपल्याला किती दिवस लागले असते? 120 लागले असते. मग हा. त्याच्यातनं जर मी 24 वजा केले तर माझे दिवस किती राहिले? 96. 96. एका नाही, माणसाने काम केलं असतं sorry. तर 96 लागले असते. पण हा. आपल्याकडे किती माणसं आहेत? 4 माणसं आहेत ना. तर त्यामुळे ते 24 दिवसात काय होणार? पुरं होणार पुढचं काम. अगोदरचे 3 दिवस आणि आताचे 24 म्हणजे किती आले? 27 27. झाले. क्लिअर? ओके, 27. सर Yes. हा बोल. 96 कसं आलं ते? 96 120 मायनस 24 केलं की रे. हा ओके, हे बघा तिसरा पण बघा परत. मला साळुंखे सांग, तो प्रॉब्लेम आहे. साळुंखे आले हे झालेले आहे, जॉईन झाले. चिन्हानंद सांग मला प्रॉब्लेम काय होता त्याच्यामध्ये, ग्रुपवर पाठवलाय तो. फक्त नंबर सांग. सांगतोय? हॅलो, बाहेर पडलाय तो. साळुंखे सांग मला प्रॉब्लेम काय होता सांग. चिनखेंडे सांग मला प्रॉब्लेम काय होता तो. ग्रुपवरचा का मीच बघू? एकच मिनिट सर सांगते. कोणीतरी पाठवलेलं बघा, मी त्याला हो सर, सांगितलं चिदानंद नाहीये. पडला बाहेर. ओके, 2 मिनिट मीच बघतो. इथे काय दिले सर समजा? तो असा होता हा, अ, 10 वर्कर्स मी 10 घेतो काम. workers घेतो मी काम. 10 वर्कर्स एक काम 18 दिवसात पुरं करतात. ओके, 18 दिवसात पुरं करतात. इफ आफ्टर 4 days of work नंबर ऑफ वर्कर्स इज इनक्रीज, म्हणजे 4 दिवसानंतर वर्कर्स काय केले सांगा? 14 झाले. तर तेच काम किती दिवस अगोदर पुरं होईल? आता आपण काय बघूया सांगा. टोटल आधी काय करणार सांगा? याचं टोटल काढणार. किती झालं? 180 झालं. म्हणजे टोटल आपल्याला एकाने काम केलं असते तर 180 दिवस लागले. ओके, पण 4 दिवस काम केल्यावर आपण वर्कर वाढवले, म्हणजे 4 दिवस काम केले म्हणजे किती आले सांगा? 10 इंटू 10 वर्करनी 4 दिवस काम केलं म्हणजे किती आले सांगा? 40 दिवस झाले. 40 days. म्हणजे राहिले किती सांगा? 180 140 140 राहिले. 140 आता हे 140 काम करायला माझ्याकडे किती वर्कर्स आहे? 14 वर्कर्स. 14 मला म्हणजे आणि किती दिवस लागणार? 10 10 दिवस लागणार. 10 आणि 4 किती दिवस लागले टोटल मला? 14 पहिल्यांदा किती लागल होते? पहिल्यांदा किती लागत होते? 18 लागत होते. 18 दिवस. मग आपल्याला किती दिवस कमी लागणार ते विचारलं. मग मी काय करणार सांगा? 18 दिवस म्हणजे 14, म्हणजे किती दिवस कमी लागणार? 4 दिवस अगोदर काम पुरं होणार. 4 दिवस अगोदर काम पुरं येणार. आता समजले का? असले तुम्हाला जमतील का? सर हा? मला हा क्वेश्चन नाही समजला जरा. कुठला? हा कुठला? 10 वर्कर्स इथे टोटल काय होणार? 180 समजलंय का? आलं ते 180 तिथपर्यंत समजलं समजलं. आणि आता त्याच्या ही पुढे -40 केलं ते पण समजलं. ओके. आता माझ्याकडे किती दिवसाचं काम राहिलंय? 140 140. एकाने काम केलं असतं तर 140 दिवस लागले असते. आपल्याकडे किती आता वर्कर झाले? 40 40. म्हणजे 140 डिवायडेड बाय 40 किती दिवसात काम होईल ते? 10
10 दिवस. काय समजलं नाही तर? सर पण तिथं 4 काय केलं मग 4? 4 हे आपल्याला 4 दिवस काम केल्यानंतर 14 झाले. 14 झाले. पहिल्यांदा 3 दिवस काय केलं? पहिले 4 दिवस काय केलं? किती जणांनी काम केलं? 10 जणांनी काम केलं. 10 जण. मग पाचव्या दिवसापासून आपल्याकडे किती लोक आली? 14 झाली. 14. तुम्ही 14 घेतलं. समजलं? हा. हो. सगळ्यांना समजलं? हो सर. हा? ओके. तसंच आपण हे तिसरं पण सोडूया बघा. इथे तिसरं सोडवलं नाही ना आपण? हो. नाही सर. ओके. आता इथे लक्ष द्या बघा. सिंपल नाही वाटत आहे? हा? सिंपल नाही आहे? इथे बघा. हो 20 वर्करने 10 दिवस काम केलं. म्हणजे टोटल किती आले सांगा? 200. 200. म्हणजे एकाने काम केलं असतं ना तर 200 दिवस लागले असते. ओके. 2 दिवसानंतर हे आता वेगळा भाग झाला. 2 दिवसानंतर आफ्टर 2 days नंबर ऑफ वर्कर्स बिकम 25. ओके. 2 दिवसानंतर म्हणजे 2 दिवसापूर्वी किती वर्कर होते? 20 होते. म्हणजे एकूण त्यांनी काम किती केलेलं सांगा? 40 काम केले. ओके. म्हणजे काम शिल्लक किती राहिले आपलं? 160. 160 शिल्लक आहे. पण आता आपल्याकडे वर्कर किती आहेत सांगा? किती आहे? 25 आहे. ओके. त्यामुळे काय होणार सांगा? 25 ओके. राहिले 10 म्हणजे बहुतेक 6.4. बरोबर आहे? 6.4. हो. एवढे दिवस ऍक्च्युली मी हे घेताना बरोबर नाही घेतलं, पण तुम्हाला आहे ना ते पूर्ण इंटिजर मध्ये आन्सर आहे ना, असं नाही आहे ना. ओके. ओके. समजलंय? हा कळलं सर. हा. किंवा आपण काय करूया सांगा? 25 बद्दल 40 घेऊया. 40 घेतलं तर आपलं काय होणार सांगा? किती दिवस लागणार त्याला? 4 दिवस. म्हणजे टोटल किती लागणार सांगा? टोटल आता किती लागणार? 4 आणि 2 दिवस म्हणजे टोटल किती लागणार? 6 दिवस. पण अगोदर किती दिवस लागायचे? 10 दिवस लागायचे. 10 दिवस. क्लिअर आता? हो. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि वेगळे काय विचारले जाण्याची शक्यता नाही. ओके. सर 1 मिनिट. काय झालं? सर हे सगळे सेमच आहेत ना प्रश्न? सगळे जवळजवळ सेम आहे. तुम्हाला जर चॅलेंजिंग क्वेश्चन पाहिजे तर ते पण आणलेत मग काय. हे तुम्ही ट्राय करा. पण परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे येणार नाही. सेम आहे. फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन काय होणार सांगा? वाढणार. 15 हे तुम्ही ट्राय करा. स्क्रीनशॉट घ्या आणि ट्राय करा. क्लिअर? हा सर. एकच मिनिट स्क्रीनशॉट सर. घेतला? हो. आणि आहेत बघा चॅलेंजिंग पाहिजे तर सेम जवळजवळ सेम आहे. बापरे म्हटलं तर कंटाळा आला तुला. मजा यायला पाहिजे क्वेश्चन. मॅथ्स कसं असतं? व्हेरी 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 इझी. व्हेरी 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 इझी असतं. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा. तुम्ही काय करता? मी असं सोडवलं ना, तुम्ही पण तसं सोडवायला जायचं नाही. काय करायचं? का सोडवायचं ते लक्षात घ्यायचं. मॅथ्स मी काय सांगत असतो, उद्या जर मॅथ्सचे पेपर आहे तर आज काय करायचं? आज खेळायला काय जायचं. करायचं? खेळायला जायचं, पिक्चरला जायचं, मजा करायची. मॅथ्सचा अभ्यास करायचाच नसतो. शिकवतानाच काय करायचं असतं? परफेक्ट कन्सेप्ट करायचं. क्लिअर करायचे असतात. परफेक्ट करायचं. नाहीतर मग काय म्हणतो सांगा? एखादा क्वेश्चन वेगळा आला, तो सिलेबसमध्ये नव्हता असं आपण म्हणतो. जर फिरवून विचारला, पुस्तकातला नाही विचारला. पण तसं नसतं. कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना तर कुठलाही क्वेश्चन विचारू दे, मला यायला पाहिजे तो. झालंय? हे बघा आणि पण आहे. तसेच आहे पण थोडासा विचार करा. जवळजवळ सेम आहे. फक्त एक स्टेप तुम्हाला एक स्टेप वाढणार आहे फक्त. सर सोडू का आता? नको पुरे आता. ओके. ट्राय करा. तू सोडवत बस. रात्रभर सोडवत बस. काय ग? चला. मजा आली? मजा आली? हो सर. मेन म्हणजे सगळ्यांना समजलं परफेक्ट? हो. समजलं. ओके.
ओके चालेल, चला थांबूया आपण.